दंडवत प्रणाम मंडळी, आपण आज आलेलो आहोत स्थानवंदन करण्यासाठी श्री क्षेत्र कनासी येथे। तर कनासीला पौर्णिमेनिमित्त आज यात्रा भरलेली असते आणि त्या यात्रेमध्ये आपण प्रसाद वंदन तसेच खामणीकर पिढीतील कुलवंदन दाढेचा विशेष हे सर्व वंदन करणार आहोत। इथं काय होतं ते पाचशे हे पहा स्टॉल लागलेले आहेत। दंडवत प्रणाम। सकाळचे 7:45 वाजलेले आहेत मंडळी आणि स्टॉल लागायला सुरुवात झालेली आहे यात्रेसाठी। मोठमोठ्या दिंड्या इथे येतात श्री क्षेत्र कनासी येथे। हे पहा कनासी येथील देवपूजा तसेच स्थानवंदन आपण करणार आहोत। श्री क्षेत्र कनासी या साइडला कनासी येथील नांदणी मळा आहे। पण नांदणीचे स्थानवंदन करून घेऊया। हे स्टॉल लागलेले पाहू शकता। भारी हो कैमरा। हे मंदिराचे साहित्य किंवा देवपूजेसाठी आपल्या घरच्या देवपूजेसाठी लागणारे साहित्य येथे आहे। हे पाहू शकता। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची कानसी मळा देवा शिष्या भेटी ही लीळा आपल्या या स्थानाची आहे। भाविक भक्तांची ते वर्दळ आहे, पाहू शकता। हां बरोबर आहे। नांदणी संस्थान। हा छोटा दादा इथे थांबलेला आहे।
नांदणी मळ्यातील सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू यांचे चरणांकित स्थान आपण वंदन करतोय. श्री क्षेत्र कनासी. सर्व पुजारी मंडळी आणि भाविक भक्त मंडळी इथे थांबलेली आहे, पाहू शकता. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. कृष्ण महाराज की जय. असंच पकडायचं, तुला ऑन केलेलं आहे, फक्त पकडायचं आहे. घराचे नारियल परिशिर प्रतिज्ञाही सुपारीची बावविडा कुमार पितो बावळा अर्पितो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. बाबा की जय. श्री क्षेत्र कनासी येथील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित नांदणी मळा येथील आपण स्थानवंदन केलेले आहे. आलेली सर्व सद्भक्त मंडळी येथे बसून नामस्मरण करत आहे, कोणी दंडवत घालत आहेत. असे हे कनासी क्षेत्र पौर्णिमेच्या निमित्त या स्थानावर आज जत्रा भरलेली असते. असे हे पावन तीर्थस्थान आपण वंदन करतोय. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. नांदणी मळ्याच्या पाठीमागे ही असलेली एक बारव आहे. तेथे अशी आख्यायिका आहे की स्वामींनी या मळ्यामध्ये या बारवीमध्ये स्नान केलेले आहे. अशी ही बारव आहे, हे आपण पाहताय. आणि साईडला तुम्ही पाहू शकता पंडाल लागलेले आहेत. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. इथे श्री खामनीकर पिढीतील कुलवंदन दाढेचा विशेष वंदन करण्यासाठी भक्तांची रांग लागलेली आहे, ही पाहू शकता. ही पूर्ण सकाळचे 8 सव्वा 8 वाजलेले आहेत, तरी आत्तापासून ही वर्दळ आहे भक्तांची. पुढे पंडालमध्ये बॅरिगेड करून यांनी वेगवेगळी रांग फिरवलेली आहे. असं करत करत त्या मोठ्या पंडालमध्ये दाढेचा विशेष वंदन करण्यासाठी आहे. आणि ही भक्तांची रांग तुम्ही पाहू शकता. दाढेचा विशेष वंदन करण्यासाठी भक्तांची रांग लागलेली आहे, पाहू शकता. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. हे पहा, महिला मंडळ आणि पुरुष मंडळ दोघांची सेपरेट रांग आहे. भक्त मंडळी भजन म्हणत म्हणत गात गात दर्शनासाठी रांगेमध्ये थांबलेले आहेत, पाहू शकता. अजून रांग संपलेली नाही, विचार करा. सकाळचे 8 सव्वा 8 वाजलेले आहेत. दुपारी तर काय होईल. अजून रांग ही पहा, इथपर्यंत भक्तांची रांग आहे. मंडळी ही पाहू शकता, पूर्ण रांग आहे इथपासून. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. पेढे पडतात, बोला पेढे पडतात.
वर भेटत नाही विडा. आपण स्वामींचा जेव्हा कनासी मळ्यामध्ये मुक्काम होता ते थांबले होते, तेव्हा गावातील ब्राह्मण येऊन स्वामींना आपल्या घरी येऊन पूजेसाठी उपहारासाठी विनंती करतो. आणि ते स्थान आपण आता श्री क्षेत्र कनासी येथील वंदन करणार आहोत. ब्राह्मणांच्या घरचे जे पूजा अवसर झाला घरी येऊन, असे हे स्थान कनासी येथील आपण वंदन करतोय मंडळी. नाही आता या ना मी आता का टाकील बी नाही या कनासी येथे या मंदिराला श्री कन्हैया लाल बाबा मंदिर असे म्हणून ओळखले जाते. बाबा लाईन मध्ये जा बाबा. थोडा थांबवा की यांना होऊ द्या मग जाऊ द्या.
भजी काय म्हणतात त्यांना? 20 रुपये किलो. हे काय आहे? पाववडे. पाव वडे आहे ते. हा 20 रुपये. भजी देऊ का दादा? भजी देऊ ना? हाय बोलो. हाय भजी देता भाऊ. मिरची भजी पण काढलेली आहेत, पाहू शकता इथे. जिलेबी बघा 2 रंगाची आहे, एक लाल आणि पिवळ्या रंगाची जिलेबी आहे. मंडळी, दाढीच्या विशेषासाठी ही लागलेली रांग तुम्ही पाहताय किती पाठीमागं आहे. आणि सोबत आमच्या सर्व सद्भक्त मंडळी श्री क्षेत्र कनासी येथील सर्व मंडळी ही आहे. आणि ह्या मंडपामध्ये दाढीचा विशेष बंधनासाठी ठेवलेला आहे, बॅरिकेड केलेले आहेत. आणि हे तुम्ही पाहू शकता. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. साईडला पाहू शकता हे सर्व भक्त मंडळी आहे. महिला मंडळची रांग त्यांची सेपरेट लागलेली आहे, पाहू शकता. मंडळी तुम्ही पाहू शकता. हे पहा, दाढेचा विशेष करण्यासाठी पूर्ण रांग लागलेली आहे. आणि पुरुष आणि तसेच महिला मंडळ सेपरेट रांग आहे. आणि ही रांग अशीच जाऊन त्या साईडला बॅरिकेड करून अशीच परत येते. अशीच पुढे जाऊन असे करून त्या मंडलमध्ये दाढीचा विशेष ठेवण्यात आलेला आहे, वंदन करण्यासाठी सर्व भाविक भक्तांसाठी. आणि आम्ही सर्वजण इथे थांबलेलो आहोत रांगेमध्ये वंदन करण्यासाठी. आज पौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र कनासी येथे फक्त आजच कुलवंदन खामनीकर पिढी दाढेचा विशेष वंदन करण्यासाठी भाविक भक्तांसाठी खुला केलेला असतो. मंडळी पाहू शकता. कवीश्वर कुलाचार्य परमपूज्य परमहंत खामनीकर पिढी कुलवंदन दाढेचा विशेष वंदन करण्यासाठी अशा प्रकारे भक्तमंडळी रांगेमध्ये दर्शन करण्यासाठी येत आहेत. श्री क्षेत्र कनासी येथे कुलवंदन खामनीकर पिढी यांच्या दाढेचा विशेष आज आपण वंदन करणार आहोत. त्यासाठी ही सर्व भक्तमंडळी इथे जमलेली आहे, पाहू शकता. मंडळी, आज आपण खामनीकर पिढी कुलवंदन दाढेचा विशेष श्री गोविंद प्रभू चरणांकित दाढेचा विशेष वंदन करणार आहोत. गुरुपौर्णिमेनिमित्त आज हा प्रसंग आलेला आहे आपल्याला. आणि तो आपण आज न चुकता वंदन करायचा आहे. त्यासाठी श्री क्षेत्र कनासी येथे सर्व सद्भक्त मंडळी जमलेली आहेत. भक्तांची भरपूर वर्दळ आहे, तुम्ही पाहू शकता. 1-1.5 तासापासून सर्व भक्त मंडळी रांगेमध्ये येत आहेत. मंडळी पाहू शकता. इथे दरवर्षी पौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र कनासी येथे मेला लागलेला असतो, जत्रा भरते. तर या जत्रेचे काही क्षण मी तुम्हाला दाखवत आहे. इकडे पहा, ब्रेक डान्स आलेला आहे. हा ड्रॅगनचा झुला आहे इथे. आणि तिकडे आकाशी पाळणा आहे. लहान मुलांसाठी ते जंपिंग झुपा काय म्हणतात ते उडी जंप करण्यासाठी खेळायसाठी आलेला आहे. अशा प्रकारे
श्री क्षेत्र कनासी येथे दरवर्षी जत्रा भरत असते. दंडोत्पन्न हे पाहू शकता, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी मंडळी आपल्याला इथे जत्रेमध्ये यूथ आहेत, जे मुलं आहेत, त्यांनी मला म्हटले की आमचा ग्रुप आहे, आमच्या ग्रुपची पण शूटिंग करा. आणि त्यांच्या ग्रुपची मी शूटिंग करत आहे आणि ते तुम्हाला सांगतील त्यांचा कोणता ग्रुप आहे तो. सांगा मुलांनो. तीन स्टार रोशनची ही मित्रमंडळी आहे सर्व. हे पाहू शकता, छोटी छोटी कलाकार. आणि हे आहेत, गावाचं नाव आणि तुमचा तालुका जिल्हा सांगा मित्रांनो. इथे पदयात्रेला आलेले आहेत. मग सर्वांनी मिळून बोला, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम. हा इथे भीम असलेला झुला आहे आणि त्यांचे हे मालक आहेत, हे पाहू शकता. सर्व गोपाल कृष्ण महाराज की जय. तुम्हाला मी इकडे ब्रेक डान्स आणि आकाशी पाळणा दाखवतो. सध्या आता दर्शनासाठी सर्व मंडळी थांबली आहे, त्यामुळे इकडे अजून पब्लिक आलेली नाही. पण जेव्हा पब्लिक येईल तेव्हा इथे भरपूर गर्दी असणार. ही मंडळी इथे आलेली आहे. श्री क्षेत्र येथील गुरुपौर्णिमेनिमित्त जत्रा भरलेली आहे आणि जत्रेमध्ये आलेली पब्लिक आपण पाहू शकता. हे पहा मंडळी, दुसऱ्या पण इथे पण आकाशी पाळणा आलेला आहे आणि हे पाहू शकता दृश्य आपण. आकाशी पाळणा इकडे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी यात्रा भरलेली आहे. अशी ही यात्रा दरवर्षी पौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र कनासी येथे भरत असते. हे पाहू शकता.